पिसाळलेला कुत्रा चावला म्हणून माणूस पिसाळला. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? सकाळची वेळ सर्वांची लगबग चालू होती. मुलं शाळेत जात होती तर मोठी माणसं आपापल्या कामात जात होती. याच वेळी साताऱ्यातील अंगापूर फाट्याजवळ एक भयंकर प्रकार घडलाय. 25ल्या एका तरुणाने भर रस्त्यावर धुमाकूळ घातला होता. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. हा मुलगा एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे हावभाव करत होता. तो जंगली जनावरांप्रमाणे जमावाच्या अंगावर धावून जात होता, तर हातापायावर चालत होता, जीभ बाहेर काढत होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. हा सर्व प्रकार रस्त्याच्या मधोमध घडत होता. त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली. यावेळी तिथं जमलेल्या लोकांनी त्याचे व्हिडिओ काढले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. तुम्ही स्क्रोलिंग करताना हा व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल. कुणी त्याला झोंबी म्हणतंय तर कुणी त्याच्यावर करणी केली असल्याचं सांगतंय. सर्वात जास्त चर्चा झाली आहे ती या व्यक्तीला त्या पिसाळलेल्या कुत्रा चावलाय म्हणून त्यामुळेही तोही पिसाळलाय म्हणून तो माणसाच्या अंगावर धावून जातोय. या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय हे या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊयात. काल दिवसभर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता. रस्त्याच्या कडेला दुतर्फा झाडी आणि शेती असलेल्या डांबरी रस्त्यावर काही दुचाकी थांबल्या होत्या. एका दुचाकीच्या मागे असलेल्या एका व्यक्तीला पकडण्यासाठी हातात जाळी घेऊन काही लोक समोर उभे होते आणि त्याला जाळीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओ दिसत होते. या व्हायरल व्हिडिओत काही जणांनी त्याला रेबीज झालेला कुत्रा चावला असल्याने तो असं करत असल्याचा दावा केलाय, तर अनेकांनी खरोखरच पिसाळलेला कुत्रा चावल्यावर अशी अवस्था होते असे दावे करणारे व्हिडिओ शेअर केले. मात्र या व्हिडिओ मागील सत्य काहीतरी वेगळंच आहे. 2 तासांच्या या गोंधळानंतर त्या व्यक्तीला सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीला रेबीज झालेला पिसाळलेला कुत्रा चावल्याने घडलेलं नाही, तर ही व्यक्ती एक मानसिक मनोरुग्ण आहे. सध्या त्याला एक बंद आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलंय. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सत्य समोर येण्याआधीच हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या मनोरुग्णाबद्दल चुकीची माहिती अधिक चर्चेत असल्याचं स्पष्ट होत असून त्याला रेबीज झाल्याचा दावा चुकीचा ठरलाय. गोपाल भिल हा 23 वर्षांचा तरुण आहे. तो मूळचा शहादा जिल्हा नंदुरबार येथील रहिवासी आहे. तो ऊस तोडणी कामगारांच्या टोळीतील असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या तरुणाला 15 दिवसांपूर्वी एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्याने त्याच वेळी उपचार न घेतल्यामुळे त्याला रेबीज झाला असावा असा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलाय. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी याबाबतची माहिती देताना सांगितलंय की या तरुणाला कोणतीही रेबीजची लक्षणं नाहीत. रेबीज झालेल्या व्यक्तीला पाणी पिणे देखील अवघड असते. याशिवाय त्याला श्वास घेणंही मुश्किल होतं. पण संबंधित तरुणांमध्ये तशी कोणतीही लक्षणं आढळलेली नाहीत. त्यामुळे हा तरुण पिसाळलेला नसून मनोरुग्ण आहे. तरीही त्याच्या प्रत्येक हालचालींवर डॉक्टर बारकाईनं लक्ष देत असल्याची माहिती डॉक्टर करपे यांनी दिली आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.